नमस्कार, मी मिलिंद भागवत अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाण्यासाठी श्रमदान करणाऱ्या गावाची एक यशोगाथा जाणून घ्यायची आहे। त्यासोबतच बाजारभाव जाणून घेऊयात। चला सुरुवात करूयात अन्नदाता टॉप 18 फटाफट बातम्यांनी। कांद्याच्या किरकोळ बाजारामध्ये उसळी। मुंबई आणि उपनगरामध्ये कांदा प्रति किलो 15 ते 18 रुपये किलोवर। रमजानमुळे फळांच्या मागणीमध्ये वाढ। राज्यामध्ये फळांच्या किमती अंदाजे 30 ते 40% वाढल्या। मोदी साहेब नितीन गडकरींना कृषी मंत्री बनवा। नाशिकचे कांदा उत्पादक संजय साठे यांची पंतप्रधानांकडे मागणी। कांद्याचे भाव पडल्यानंतर साठेंनी मोदींना पाठवली होती मनी ऑर्डर। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जंगली हत्तींचा धुमाकूळ। केर आणि मोर्ले भागात शेतीचं लाखो रुपयांचं नुकसान। त्रस्त शेतकऱ्यांची वनविभागाकडे मदतीची याचना। गोदावरीच्या नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेचं आंदोलन। टाकळी अंबड गावामध्ये नदीपात्रात भजन करत प्रशासनाचा निषेध। राज्य सरकारची खरीप आढावा बैठक लवकरच होणार। निवडणुका आणि आचारसंहितेमुळे लांबली होती बैठक। अल निनो कमकुवत राहिल्यास मान्सूनवर प्रभाव पडण्याची शक्यता। जागतिक हवामान संस्थेनं व्यक्त केला नवा अंदाज। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळा संपन्न। जालन्याचे माजी सनदी अधिकारी सुभाष हजारे यांनी जपली अनोखी सामाजिक बांधिलकी। नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचं माण तालुक्यातल्या दोरगेवाडीमध्ये श्रमदान। दुष्काळाशी लढा देण्यासाठी केलं श्रमदान। गेल्या 3 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कृषी विभागाच्या मुदतपूर्व बदल्या रखडल्यानं राज्यातले कृषी सहाय्यकांच्या मध्ये नाराजीचं वातावरण। सरकारनं अनेक वर्ष बदल्या न केल्यानं कर्मचाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ। कृषी विभाग, कृषी सचिव आणि मंत्र्यांनी पावलं उचलण्याची होती मागणी। 47वी संयुक्त कृषी संशोधन परिषद 29 ते 31 मेच्या दरम्यान राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणार आहे। 4 विद्यापीठांच्या नव्या वाणांना यावेळेला मान्यता मिळू शकते। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची आवश्यकता आहे। शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मागणी करणार असल्याचं म्हटलंय। स्वागत समारंभावर होणारा खर्च टाळून जनावरांना चारा देण्याचं शिरूरच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं भावनिक आवाहन। दुष्काळामुळे पशुधन जगवण्यास प्राधान्य। नीरा डाव्या कालव्याचं पाणी बंद करून उजव्या कालव्यातून दुष्काळी भागाला पाणी द्या। खासदार रणजित निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राज्यामध्ये कमी पाऊस पडलेल्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न। कृत्रिम पावसासाठी उपाययोजना करायला मंत्रिमंडळाची मान्यता।